दिनांक 22 जून कर्नाटकातील केकेपुरम मधील तो दिवस अगदी सर्वसामान्य होता। प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त होता आणि अशातच त्या अपार्टमेंटमध्ये एक 55 वर्षाचा इसम रक्तबंबाळ अवस्थेमध्ये एका फ्लॅट मधून ओरडत बाहेर आला। त्याचा आरडाओरडा शेजारच्यांच्या फ्लॅट मधल्या लोकांना ऐकू गेला। त्याला तशा अवस्थेमध्ये पाहून शेजारी घाबरून गेले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला। बंगळुरू पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्या जखमी अवस्थेत पडलेल्या गृहस्थाला पाहिलं। ज्या फ्लॅट मधून तो बाहेर आला होता, पोलीस त्या फ्लॅट मध्ये गेले आणि तिथे एक महिला आणि एक मुलगी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेली होती। पोलिसांनी त्या तिघांना सुद्धा दवाखान्यामध्ये दाखल केलं, मात्र दुर्दैवाने यामध्ये त्या तिघांचाही मृत्यू झाला होता। पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि या प्रकरणाचा गुंता जेव्हा पोलिसांनी सोडवला तेव्हा मात्र देशाचं आयटी हब असणारं बंगळुरू अक्षरशः हादरून गेलं। त्याचं कारण असं होतं की ते म्हणजे या हत्येसाठी माहिती तंत्रज्ञानाची ज्या पद्धतीने मदत घेतली गेली होती त्याची कल्पना बंगळुरूच्या सॉफ्टवेअर मधील मातब्बर तज्ञ लोकांनी देखील कधीही केली नसेल। सोबतच या घटनेनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आधुनिक प्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले। त्यामुळे सध्या देशभरात या प्रकरणावरून वादंग उठलंय। नक्की काय झालं या प्रकरणामध्ये, यावरच आपण आज बोलणार आहोत। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। 55 वर्षीय सोमसुंदर आपली पत्नी मुथ्थुलक्ष्मी आणि 20 वर्षांची मुलगी सुप्रिया सोबत राहत होते। त्यांना आणखीन एक थोरली मुलगी होती श्वेता। पण श्वेता आपल्या लिव्ह इन पार्टनर सोबत म्हणजेच केनेथ सोबत सिगेहल्ली येथील धामनिका लेआउट मधील साई ग्रीन अपार्टमेंट मध्ये एका फ्लॅट मध्ये राहत होती। सोमसुंदर पेशाने सॉफ्टवेअर व्यावसायिक होते, त्यामुळे आर्थिक परिस्थिती उत्तम होती। शिकलेले कुटुंब असल्याने मुलीने लिव्ह इन मध्ये राहण्याबाबत त्यांना काहीही आक्षेप नव्हता। केनेथला स्टार्टअप करायचं होतं। क्लाउड किचनचा प्लॅन त्याच्या डोक्यामध्ये होता आणि पैशांची तंगी होती, त्यासाठी त्याने श्वेताच्या वडिलांकडून पैसे देखील उसने घेतले होते। पण केनेथची व्यवसायामध्ये काही गाडी पुढे सरकत नव्हती। केनेथ आपल्या मुलीचा लिव्ह इन पार्टनर असला तरी सुद्धा त्याने पैसे हात उसने घेतलेले सोमसुंदर त्याला ते माघारी मागत होता। जेव्हा सोमसुंदर वारंवार पैसे माघारी मागू लागले तेव्हा केनेथला याचा वैताग आला आणि त्याने आपल्या सासऱ्याचा काटा काढायचं ठरवलं। इतका तो वैतागला होता, त्याने हा विचार श्वेताला बोलूनही दाखवला। तिला सुरुवातीला वाटलं हा चेष्टा करतोय म्हणून तिने इग्नोर केलं, पण केनेथ हे वारंवार ही गोष्ट बोलून दाखवल्यावर तिला सुरुवातीला देखील धक्का बसला, पण नंतर ती देखील केनेथच्या प्लॅन मध्ये सामील झाली। ठरलेल्या नियोजनानुसार केनेथने सोमसुंदर कुटुंबाला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतलं। त्याने सर्वप्रथम श्वेताची आई मुथ्थुलक्ष्मी यांना अपार्टमेंट मध्ये बोलून त्यांच्यावर वारंवार चाकूने वार केले। त्यानंतर श्वेताची धाकटी बहीण सुप्रिया हिला देखील संपवलं आणि शेवट सोमसुंदर यांना संपवण्याचा प्रयत्न केला। पण सोमसुंदर रक्तबंबाळ अवस्थेमध्ये असताना फ्लॅटच्या बाहेर गेले आणि आरडाओरडा केला, ज्यामुळे शेजारच्यांनी पोलिसांना बोलावून घेतलं। मात्र तोपर्यंत श्वेता आणि केनेथ हे फ्लॅट मधून पळून पदुच्चेरी इथे गेले होते। पुढे पोलिसांनी श्वेता आणि केनेथला अटक केली आणि भांडाफोड झाला। अशा एका प्लॅनचा जो कदाचित भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला असावा। केनेथने सुरुवातीला श्वेताच्या आई वडिलांना मारून क्लाउड किचनसाठी घेतलेल्या भट्टीमध्ये संपवण्याचा विचार केला होता, मात्र त्यामध्ये रिस्क वाटल्याने त्याने तो प्लॅन रद्द केला आणि मग एखाद्याला संपवण्यासाठी काय करता येईल यासाठी त्याने चक्क AI ची मदत घेतल्याची सुरुवात झाली। तब्बल 6 महिने तो AI वर त्यासाठी शोधाशोध करत होता। यासाठी त्याने जेमिनायची मदत घेतली होती आणि आपल्यावर चॅट हिस्ट्री मधून संशय येऊ शकतो म्हणून केनेथने जेमिनायला खून कसा करायचा किंवा मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यांसारखे थेट प्रश्न विचारणं टाळून त्याने हुशारीने त्याऐवजी काल्पनिक परिस्थिती निर्माण करून जेमिनायला प्रश्न विचारत गेला। उदाहरणार्थ, असं काही घडल्यास मी काय करावं किंवा माझ्या घरामध्ये चोर आले, मी त्यांच्यावर कसा हल्ला करू शकतो असे काही प्रश्न विचारले। शिवाय एखाद्याला चाकूने मारण्यापूर्वी त्याला आंधळ करण्याच्या शस्त्रांविषयी सुद्धा किंवा पद्धतींविषयी सुद्धा माहिती द्या असे काहीसे प्रश्न त्याने जेमिनायला विचारले होते, जेणेकरून उद्या सोमसुंदर कुटुंबाला आपण संपवलं तरी आपण खून प्रकरणामध्ये अडकू नये यासाठी आपल्याला नियोजन करता येईल। सोमसुंदर यांना संपवलं की आपण आणि श्वेता सोमसुंदर यांची इस्टेट देखील हडपू शकू असा त्याचा काहीसा विचार होता। दुर्दैवाने केनेथच्या प्रेमात श्वेता सुद्धा इतकी आंधळी झाली होती की तिने आपल्या बॉयफ्रेंडला अडवायचं सोडून त्याला साथ दिली आणि आपल्या जन्मदात्या आई बापाला आणि पाठच्या बहिणीला सुद्धा ती गमावून बसली होती। केनेथने सोमसुंदर यांना संपवण्यासाठी तब्बल 6 महिने जेमिनायकडून मार्गदर्शन घेतलं होतं।
त्यासाठी पुरेपूर नियोजन देखील केलं होतं, पण आयत्या वेळी त्याचं नियोजन किंवा त्याचा आत्मविश्वास तो गमावून बसला आणि अलगदच या सगळ्या जाळ्यामध्ये तो स्वतः अडकला। ही घटना उजेडात आल्यावर अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले। प्रत्येक गुन्ह्यामागे एक सूत्रधार असतो आणि प्रत्येक सूत्रधाराचा एक विश्वासू असतो। या प्रकरणामध्ये केनेचा विश्वासू जेमिनी होतं। एखादा गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्हेगाराच्या कृत्याबद्दल जितकी चर्चा होते त्याहून जास्त त्या गुन्हेगाराच्या विश्वासू व्यक्तीबद्दल होते, कारण गुन्हेगाराच्या सगळ्या खासा खुणा ह्या त्या व्यक्तीलाच माहित असतात। आजवर तुम्ही AI वापर करून वेगवेगळ्या कमांड देऊन आपल्याला हवं ते काम करून घेतलं असेल, पण एखाद्याला संपवण्यासाठी AI ची मदत घेऊ शकतो हा विचार तुमच्या डोक्यात कधी आलेला आहे का? AI माणसाला जितकं वरदान आहे तितकाच त्याचा गैरवापर सुद्धा शाप देखील आहे असं म्हणता येणार आहे। पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं? या सगळ्या प्रकरणावरचं तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।